नमस्कार मित्रांनो. GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, दी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड धरणगाव या ठिकाणी क्लर्क या पदासाठीची भरती आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, आपल्याला या भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने भरायचे आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, एकूण पदसंख्या कशा पद्धतीने असणार आहे, त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज आपल्याला कधीपर्यंत भरायचे आहेत, या सर्व माहिती तुम्हाला या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर माहिती आहे ती सविस्तर माहिती मिळून जाईल. आणि मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी एक तुम्हाला विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर मित्रांनो बघा, ही जी भरती आहे त्याच्यामध्ये क्लर्क या पदासाठी जी भरती आहे आणि एकूण 10 पदांसाठीची इथं भरती उपलब्ध झालेली आहे. त्याच्यामध्ये वयोमर्यादा बघा, 31 डिसेंबर 2024 पर्यंत किमान वय वर्ष तुमचं 21 वर्ष असलं पाहिजे आणि कमाल वय वर्ष 35 असलं पाहिजे. 35 पेक्षा तुमचं वय जास्त नसलं पाहिजे. याच्यामध्ये बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, तर मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुमची कोणतीही डिग्री असेल तर इथं चालणार आहे. त्याचबरोबर तुमचं MSCIT किंवा त्याला समतुल्य प्रमाणपत्र कॉम्प्युटरसाठी आवश्यक आहे. आणि इथं प्राधान्य कोणाला दिलं गेलेलं आहे, तर ज्यांच्याकडे GDCA असेल, JAIIB किंवा CAIIB असेल, या विद्यार्थ्यांना इथं प्राधान्य दिलं जाणार आहे. किंवा तुमच्याकडे बँकिंग किंवा सहकार कायदेविषयक पदवी असेल तरी तुम्हाला इथं प्राधान्य दिलं जाणार आहे. आता नेमणुकीचे ठिकाण बघा, सर्व बँकांच्या ज्या शाखा आहेत त्या सर्व शाखांसाठीची ही भरती असणार आहे. तुम्हाला इथं वेतन किती दिलं जाणार आहे, तर दरमहा 18,000 रुपये हे तुम्हाला इथं वेतन दिलं जाणार आहे. मित्रांनो, आता आपल्याला अर्ज कधीपासून करायचे आहेत, तर 30/1/2025 पासून अर्ज सुरू झालेले आहे आणि अर्ज करण्याची लास्ट तारीख आहे 13/2/2025 पर्यंत तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन अर्ज करू शकता. आता इथं तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची ही अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे. या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन अर्ज आहे ते ऑनलाईन अर्ज करू शकता. इथं बघा, नोंदणीसाठीच्या काही सूचना देण्यात आलेल्या आहे. ही जी PDF आहे तुम्हाला या वेबसाईट वरतीही पाहायला मिळेल. ही जी लिंक आहे ती मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बघा, रजिस्ट्रेशन करत असताना आपला मोबाईल नंबर, ईमेल ID अचूक टाकणं अतिशय गरजेचं आहे, कारण त्याच्यावरती तुमचं बरंचसं कम्युनिकेशन होणार आहे. बघा, आता इथं काय वैयक्तिक माहिती वगैरे भरायची आहे त्या सूचना इथं देण्यात आलेल्या आहे. जर समजा तुमच्याकडे अनुभव असेल तर ठीक, अनुभव नसेल तर तुम्हाला तिथं स्किपचं बटन दिलेलं आहे, ते स्किप बटन प्रेस करायचं आहे आणि तुमच्या ज्या काही डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंट इथं अपलोड करायचे आहेत. बघा, डॉक्युमेंट कोणकोणत्या लागणार आहे त्याची साईज इथं देण्यात आलेली आहे. अर्जाची संपूर्ण माहिती भरायची आहे. माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट ही ऑनलाईन पद्धतीनं करायचं आहे, हे इथं लक्षात घ्या. आणि तुमचं पेमेंट किती असणार आहे परीक्षेसाठीचं, तर तुम्हाला इथं 708 रुपये ही परीक्षा शुल्क असणार आहे. आलं का लक्षात? ऑनलाईन परीक्षा शुल्क किती आहे, तर 708 रुपये. काही इथं महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो, तुम्ही ही शांतपणे या सूचना वाचू शकता. या सगळ्या सूचना वाचत बसेल तर आपला व्हिडिओ मोठा होईल, त्यासाठी मी तुम्हाला या सूचना सर्व स्क्रोल करत आहे. या बेसिक सूचना आहेत, या लक्षात घ्या. परीक्षेचं स्वरूप बघा कशा पद्धतीने असणार आहे. मित्रांनो, तुमची परीक्षा जी आहे ती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे आणि 90 मिनिटांची परीक्षा असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. या परीक्षेची तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलवरती करून घेतलेली आहे. खूप सगळे व्हिडिओ कोऑपरेटिव्ह बँकेचे तिथं अपलोड केलेले आहेत. परीक्षा 90 गुणांची असणार आहे आणि 10 गुणांची तुमची मुलाखत असणार आहे. अशी एकूण 100 गुणांची परीक्षा होणार आहे आणि त्याच्यामधून तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. त्याच्यामध्ये 5 गुण तुमच्या शैक्षणिक पात्रतेसाठी दिलेले आहे आणि 5 गुण तुमच्या मुलाखतीसाठी दिलेले आहेत. 90 मार्क तुमचे रिटर्न एक्झामचे असणार आहेत, ते ऑफलाईन असणार आहे आणि 10 मार्क मुलाखत, त्याच्यामध्ये 5 गुण शैक्षणिक पात्रता, 5 गुण तुमचे मुलाखतीसाठी दिले जाणार आहेत. तर मित्रांनो, अशी ही सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनची जी काही बँक आहे त्या बँकेसाठीची ही भरती आलेली आहे. याच्यामध्ये बघा, दी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड धरणगाव साठीची ही भरती आहे. तर ज्या विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी ऍप्लिकेशन करायचे आहेत त्यांनी अवश्य ऍप्लिकेशन करायचे आहेत. आणि तुम्हाला याबाबत काही शंका असल्यास तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला
सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.